तर ही थेट दृश्य आपण गडचिरोलीमधून पाहतोय। भूपती या माओवाद्याबरोबरच एकूण 60 माओवादी हे आज आत्मसमर्पण करणार आहेत आणि त्याच आत्मसमर्पणाच्या सोहळ्यासाठी गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आत्मसमर्पण करू असं भूपतीनं जाहीर केलेलं होतं आणि याच सोहळ्यासाठी आता आपण या दृश्यांमध्ये पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळामध्ये औपचारिकरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूपती आणि त्याचबरोबर इतर 60 माओवादी हे आत्मसमर्पण करणार आहेत। त्यांनी शरणागती पत्करलेली आहे, पोलिसांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केलेलं होतं आणि आज हा औपचारिक कार्यक्रम इथं पार पडणार आहे। नक्षलवाद्यांचा म्होरक्या म्हणून कुख्यात असलेला हा भूपती आणि याच भूपतीनं आता आत्मसमर्पण करण्याचं निश्चित केलेलं आहे। भूपती सोबतच इतरही माओवादी हे आत्मसमर्पण करणार आहेत। कार्यक्रम स्थळाच्या इथली ही आपण दृश्य पाहतोय। खरं तर अनेक दिवसांपासून या माओवादी चळवळी रोखण्यासाठी गडचिरोली पोलीस असतील त्याबरोबरच गृह विभाग असेल हे वारंवार प्रयत्न करत होते आणि त्यांच्याच या प्रयत्नांना कुठेतरी आज यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच यशाचा हा आजचा सोहळा कुख्यात माओवादी भूपती हा आज अखेर पोलिसांसमोर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये औपचारिकरित्या आत्मसमर्पण करणार आहे। अगदी काहीच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत आणि ते दाखल होताच या सगळ्याच माओवाद्यांचं आत्मसमर्पण हे पार पडणार आहे। खरं तर याआधी भूपती हा नेमका कोणत्या ठिकाणी आत्मसमर्पण करणार, छत्तीसगड की तेलंगणामध्ये, परंतु त्याने महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण करण्याचं निश्चित केलंय।